अगदी पारंपरिक पद्धतीने पुणेरी मिसळची रेसिपी आज आपण बघणार आहोत। मिसळ या शब्दातच त्याचा अर्थ आहे खूप साऱ्या गोष्टी मिक्स करून बनवलेली ही मिसळ। तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय ना। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कुकरमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। त्यात जिरं, मोहरी, हिंग, आलं लसूणची पेस्ट, एक मिरची आणि एक लहान आकाराचा कांदा घालून आपल्याला 1 मिनिटासाठी परतवायचं आहे। नंतर एक टोमॅटो घालायचा आहे लहान आकाराचं। नंतर धनेपूड, हळद, तिखट घालून आपल्याला टोमॅटो छान मऊसूत शिजेपर्यंत ते छान शिजवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला मोड आलेली मटकी यामध्ये घालायची आहे। मटकीला मी घरीच प्रोसेस केली होती मोड आणण्याची। एक बाउल भरून ते यामध्ये मी घालून घेतलेले आहे। छान आपल्याला ते घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे शिजेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। कुकरची 1 ते 2 तुमच्या कुकरवर डिपेंड आहे कसं शिजेल त्याप्रमाणे मी 1 शिटी काढली होती। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे। आता यासाठी लागणारं वाटण आपण बनवूया। तव्यावरती खोबरं भाजायला घेतलं होतं, ते छान लाल रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक टोमॅटो, वाटण थंड झाल्यानंतर छान ते मिक्सरला वाटून घ्यायचं, तेल टाकून आपल्याला आता आपल्याला पोहे आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे। एकदम सिंपल आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं, त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि 2 मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल, मी या ठिकाणी पिवळं तिखट यूज केलं आहे। हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहे। छान कोथिंबीर टाकायची वरतून। आता पोहे करूया। कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा टाकून आपल्याला 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं। हिरवी मिरची किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचं। हळद, मीठ घालून पोहे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। माझ्याकडे काश्मीरी रेड चिली पावडर संपली होती म्हणून मी मिरच्यांना 5 मिनिटासाठी शिजवून त्याची पेस्ट करून घेतली होती। तेलात तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये ते पेस्ट घालायची आणि 2 चमचे तिखट घालायचं आहे। तुमचं तिखट किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखट यूज करायचं। मिक्सरला जे वाटण आपण आधी भाजून घेतलेलं होतं ते वाटलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून भरून यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे आणि हे छान मिश्रण एकजीव करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान रवाळ होईल इथपर्यंत आपल्याला ते मिश्रण भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे। जे पाणी आपण त्यात होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि वरतून जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अजून पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि पुणेरी मिसळ आहे म्हटल्यावर थोडासा गूळ तर येणारच, म्हणून मी 1 टेबलस्पून भरून चिरून घेतलेला बारीक गूळ घातलेला आहे। मस्त छान आपल्याला उकड काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिसळला किती छान तरी आलेली आहे। मस्त कोथिंबीरने गार्निश करायची आहे मिसळ। आता एका प्लेटमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी, पोहे, वरतून फरसाण मिसळचं घालून घ्यायचं आहे। आपली जी मिसळचा रस्सा होता तो रस्सा आणि उसळ यावरती घालून घ्यायचा आहे। रेसिपी एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील।